उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार सुरू। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा चहापान कार्यक्रम आज। सरकारच्या चहापानाला विरोधकांचा मात्र बहिष्कार। भास्कर जाधव यांची माहिती। नागपूरच्या रवी भवन परिसरात विरोधी पक्षांना बंगले नाही, रस्त्यावरही पत्रकार परिषद घेऊ आहे त्या स्थितीत जनतेचे प्रश्न मांडू। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया समोर। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाइट्स रद्द झाल्या त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। डीजीसीएकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमान सेवा सुरू। इंडिगोची ही माहिती। राज्यातील पोटहिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयांमध्ये होणार। जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोटहिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचाही निर्णय। ठाण्यात कारमध्ये महिलेवर दोघांकडून अत्याचार। एकाला अटक, एक आरोपी फरार। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार। फरार आरोपीचा शोध सुरू। गाडीला कट मारल्याच्या रागातून वसईत तुफान हाणामारी। तुंगारेश्वर फाटा परिसरातली घटना। 9 ते 10 जणांकडून दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण।